नमस्कार. अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राष्ट्रपतीपदासाठी रालोआच्या वतीनं बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा. भाजपनं नेहमीच मुक्त व्यापार आणि मुक्त कृषी धोरणाचा पुरस्कार केला असल्याचा अमित शाह यांचा दावा. मोठी कर्जबुडवी प्रकरणं राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे सोपवण्याविषयीच्या कार्यवाहीसाठी मुंबईत आज बँक अधिकाऱ्यांची बैठक. शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या निकषांना अंतिम स्वरूप देण्यासाठी सरकार नियुक्त समितीची आज मुंबईत बैठक. भारतीय लष्करातल्या अभियांत्रिकी शाखेच्या कर्नल पदावरील अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयकडून अटक. दार्जिलिंग इथं सध्या सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्या परिसरात हाय अलर्ट जारी. आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम. दर्शनासाठी भाविकांची रीघ. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून रालोआतर्फे आज बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपा संसदीय दलाच्या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी नवी दिल्लीत ही घोषणा केली. विचार आज भारतीय जनता पार्टी के पार्लियामेंट्री बोर्ड में हुआ और अंत में राष्ट्रपति पद के चुनाव में एनडीए के प्रत्याशी के रूप में आज श्री रामनाथ कोविंद गवर्नर बिहार का नाम तय किया गया है और मैं रामनाथ जी का परिचय भी आपको देना चाहूंगा। रामनाथ जी हमारे बहुत पुराने भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता रहे। अभी वो गवर्नर बिहार हैं। उत्तर प्रदेश के कानपुर देहात जिला के परोख गांव के मूल निवासी है। दलित समाज से संघर्ष कर अपनी राजनीतिक करियर में इतने ऊंचे मकाम तक अब तक पहुंचे हैं। उच्च न्यायालय और उच्चतम न्यायालय, हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट दोनों जगह एक अच्छे प्रैक्टिशनर के नाते उन्होंने वकालत भी की है। भारत सरकार के भी वो वकील रहे। 12 साल तक रामनाथ जी राज्यसभा में भी रहे। भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा के वो अध्यक्ष रहे। यूपी के भी महासचिव रहे। अनेक पार्टी के पदों पर उन्होंने काम किया है। संसद की अनेक समितियों में उनका महत्वपूर्ण योगदान रहा है। विशेष रूप से विद्यार्थियों के लिए, समाज के पिछड़े वर्गों के लिए, दलित और दबे कुचलों के लिए हमेशा वो संघर्ष करते रहे हैं। रामनाथ जी के भारतीय जनता पार्टी में अनेक प्रकार के पद पर जिम्मेदारी का निर्वहन करते करते आज वो लगभग 3 साल से बिहार राज्य के गवर्नर के रूप में अपना योगदान दे रहे हैं। और रामनाथ जी हमेशा से गरीब समाज के साथ, देश के गरीबों के साथ, पिछड़ों और दलितों के साथ जुड़े रहे हैं। एक गरीब के घर में जन्म लेकर संघर्ष कर दलित परिवार के बैकग्राउंड के साथ इतने ऊंचे मकाम पर रामनाथ जी सार्वजनिक जीवन पर पहुंचे हैं। और हमने आज भारतीय जनता पार्टी ने श्री रामनाथ जी का नाम पार्लियामेंट्री बोर्ड ने तय किया है। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना या बैठकीनंतर लगेचच कोविंद यांच्या नावाची माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.
या नावावर सर्व सहमती व्हावी अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली. मूळचे उत्तर प्रदेशातल्या कानपूरचे रहिवासी असलेले रामनाथ कोविंद हे सुरुवातीपासूनच भाजपामध्ये होते. भाजपाच्या अनुसूचित आघाडीचे ते अध्यक्ष होते. 2 वेळा उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेत आले होते. गेल्या 3 वर्षांपासून ते बिहारच्या राज्यपालपदी कार्यरत आहेत. दलित आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या रामनाथ कोविंद यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात वकिली पेशानं केली. समाजातल्या दलित आणि वंचित घटकांचे प्रतिनिधी म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड संसदीय दलानं केली आहे असं सांगत त्यांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्थापनेपासूनच मुक्त व्यापार आणि मुक्त कृषी धोरणाचा पुरस्कर्ता राहिला आहे असं मत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलं. भाजपानं कायमच आधी देश आणि नंतर पक्ष असा सिद्धांत मांडला आहे असं सांगत आजही पक्ष त्याच सिद्धांतावर चालतो आहे असंही ते म्हणाले. मुंबईत विविध क्षेत्रातल्या विचारवंतांशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी स्वातंत्र्याची आस बाळगणारे देशभरातले लोक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते. मात्र हा उद्देश संपल्यानंतर काँग्रेस उद्देशहीन झाला आहे असं शहा म्हणाले. सध्या काँग्रेस केवळ स्वतःपुरता विचार करणारा पक्ष उरला आहे अशी टीका त्यांनी केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. केंद्र सरकारच्या मदतीनं मुंबईचा झपाट्यानं विकास होत असून येत्या 5 वर्षात पायाभूत सुविधा आणि सकल उत्पादनाच्या क्षेत्रात मुंबईला प्रगतीपथावर नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत वस्तू आणि सेवा कर परिषदेची 17वी बैठक झाली. राज्यांच्या अखत्यारीतल्या लॉटरीवर 12% जीएसटी तर सरकारमान्य खासगी लॉटरीवर 18% जीएसटी लावण्याचा निर्णय बैठकीत झाला अशी माहिती जेटली यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना दिली. ई-वे विधेयक नियमही काल निश्चित झाले. 2,000 ते 7,500 रुपयांदरम्यानचं भाडं असलेल्या हॉटेल रूम्सवर 18% तर 7,500 रुपयांहून अधिक भाडं असलेल्या रूम्सवर 28% कर लावला जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर उद्योगांना पहिले 2 महिने कर भरण्याच्या मुदतीत अंशतः वाढ करण्याचा निर्णय देखील कालच्या बैठकीत झाला. यानुसार जुलैमध्ये झालेल्या विक्रीसाठी 5 सप्टेंबरपर्यंत तर ऑगस्टमधल्या विक्रीसाठी 20 सप्टेंबरपर्यंत कर भरण्याची सुविधा दिल्याचं जेटली यांनी सांगितलं. येत्या 30 जूनच्या मध्यरात्री दिल्लीत होणाऱ्या एका समारंभाद्वारे देशभरात जीएसटी लागू होईल. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या नजरकैदेविषयी आज पाकिस्तानच्या न्यायालयात अपेक्षित सुनावणी 3 जुलैपर्यंत लांबणीवर गेली आहे. त्यामुळे हाफिज सईदची नजरकैद 3 जुलैपर्यंत कायम राहील. कर्जबुडव्या 12 मोठ्या प्रकरणांपैकी 6 प्रकरणं राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे सोपवण्याबाबत कार्यवाहीसाठी मुंबईत आज बँक अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. 12 खात्यांपैकी 6 खाती स्टेट बँकेची तसंच पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, युनियन बँक, आयडीबीआय बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या खात्यांचा यात समावेश आहे. यात भूषण स्टील 44,000 कोटी रुपये, भूषण पॉवर आणि स्टील तसंच एस्सार स्टीलकडे प्रत्येकी 37,000 कोटी रुपये, आलोक इंडस्ट्रीजकडे 22,000 कोटी, एमटेक ऑटो 14,000 कोटी आणि मोनेट इस्पातकडे 12,100 कोटी रुपयांची थकबाकी आहे. राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे प्रकरण निकाली काढण्यासाठी 180 दिवसांचा अवधी असतो. त्यानंतर त्यांना 90 दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला जातो. त्यानंतरही तोडगा निघाला नाही तर कंपनी दिवाळखोरीत काढण्याची प्रक्रिया सुरू होते. शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या निकषांना अंतिम स्वरूप देण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समितीची आज बैठक होत आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, शेतकरी नेते रघुनाथ पाटील आदींचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 10,000 रुपये तातडीचा कर्जपुरवठा करायला टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाईचे संकेत पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. ते सोलापूर इथं बोलत होते.
सरकारने या कर्ज वाटपाबाबत बँकांना निर्देश दिले आहेत, मात्र ज्या बँका आर्थिक परिस्थिती चांगली असूनही हे कर्ज देणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं देशमुख म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात पाणी पुरवठ्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत टँकर्सच्या संख्येत मोठी घट झाली आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी मे महिन्यात राज्यभरात 6,200 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू होता. यावर्षी मे महिन्यात मात्र फक्त 1,200 टँकर्सनंच पाणी पुरवठा करावा लागल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी रेल्वेनं पाणी पुरवठा करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यातही जलयुक्त शिवाराची कामं चांगली झाली असल्यानं जिल्ह्यात अनेक गावं टँकरमुक्त होऊ शकल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भारतीय लष्करातल्या नियोजन आणि अभियांत्रिकी शाखेच्या कर्नल पदावरील अधिकाऱ्याला सीबीआयनं काल अटक केली. पुण्यातल्या एका कंपनीकडून 50,000 रुपयांची लाच घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि प्रतिनिधीलाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. लष्करासाठी खडी फोडण्याचं यंत्र घेण्यासाठी या अधिकाऱ्यानं कंपनीकडे 1,80,000 रुपयांची लाच मागितली होती. त्याचा पहिला हप्ता म्हणून त्यांनी 50,000 रुपये फेब्रुवारीत घेतले. कोलकाता इथं दुसरा हप्ता घेताना कर्नल आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना सीबीआयनं अटक केली आणि त्यांच्या घरून लाचेची रक्कम हस्तगत केली. या सर्वांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तसंच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वेगळ्या गोरखालँडच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग इथं सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामुळे या परिसरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असून सकाळपासून कुठल्याही अनुचित घटनेचं वृत्त नाही. या भागातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चानं पुकारलेला बंदचा आजचा 5वा दिवस असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा दलांची गस्त सुरू आहे. आज दार्जिलिंगमधली औषधांची दुकानं वगळता इतर सर्व बाजार बंद आहेत. दरम्यान आंदोलकांवर 17 जूनला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कथितरित्या बळी पडलेल्या 2 आंदोलकांच्या समर्थनार्थ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल निषेध मोर्चा काढला होता. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. पावसाळा सुरू झाल्यावर निसर्गाचं विविधरंगी रूप अनुभवता येतं. हिरवाईनं नटून सृष्टीचं हे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक विविध ठिकाणांना भेटी देतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली घाटातही पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाला की वर्षा पर्यटनाची मजा लुटण्यासाठी धबधबे असणाऱ्या विविध ठिकाणांकडे पर्यटकांची पावलं वळतात. पर्यटकांची पसंती लाभलेला सिंधुदुर्ग मधला आंबोली घाटही सध्या पर्यटकांनी गजबजून गेलाय. विक्रमी पाऊसमान असलेल्या आंबोलीतला मुख्य धबधबा सुमारे 150 पेक्षा जास्त फूट उंचीवरून कोसळतो. त्यामुळे मनमुराद भिजण्याचा आनंद इथं अनुभवायला मिळतो. त्या जोडीला मिळणारे विविध खाद्यपदार्थ हा आनंद द्विगुणित करतात. आणि इथे सुंदर वातावरण आहे एकदम. आणि आम्ही दरवर्षी इकडे येतो आणि आता पहिल्याच पावसामध्ये आलोय. थोडं पाणी कमी आहे पण तरी पण खूप चांगलं वातावरण आहे. इथे चांगली सुविधा ठेवलेली आहे. गव्हर्नमेंटने इथे चांगली व्यवस्था ठेवलेली आहे. मुख्य धबधब्याबरोबरच इथं असणारी विविध ठिकाणंही पर्यटकांना आकर्षित करतात. त्यापैकी एक म्हणजे कावळे शेत पॉइंट. खोल दरीच्या कडेवर वसलेलं हे ठिकाण पर्यटकांवर धुक्याची चादर पांघरतं. आंबोली मधलं कावळासाद पॉइंट आहे सगळ्यात चांगला पॉइंट. धबधब्यानंतर हा पण एक छोटा धबधबाच आहे. इथं वरून ग्राउंड लेवल पासून पाणी खाली पडतंय आणि त्याचं खालच्या वाऱ्याच्या प्रेशरनं पाणी सगळं वर आपल्या अंगावर येतंय. त्यामुळे हा कावळेसाद पॉइंट म्हणून ओळखला जातोय.
वन खातं आणि स्थानिक प्रशासनाकडून पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारीही पोलीस चोखपणे बजावत आहेत. पर्यटनाची मजा लुटताना शिस्त, संयम आणि परिसर स्वच्छता याकडेही पर्यटकांनी लक्ष दिलं तर निसर्गाच्या सौंदर्यात भर पडायला नक्कीच मदत होईल. टाळ मृदुंगाचा गजर, माऊलींच्या नामाचा जयघोष, आकाशी फडकणाऱ्या पताका, रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले भाविक अशा मंगलमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून तर श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहू इथून पुण्यात काल आगमन झालं. आज दोन्ही पालख्यांचा पुण्यात मुक्काम राहील. त्यानंतर पालख्या सासवडच्या दिशेनं मार्गस्थ होतील. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतल्या निवडुंगा विठोबा मंदिर इथं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात आहे. निर्मल वारी करण्याच्या राज्य शासनाच्या संकल्पानुसार वारी दरम्यान वारकऱ्यांसाठी फिरत्या शौचालयांची सोय करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून सेन्सर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या वर्षी 30 ते 32 सारस पक्षी आढळून आले आहेत. गेल्या वर्षी सुमारे 37 सारस आढळून आले होते. 10 ते 15 जून दरम्यान 36 पथकांनी शास्त्रीय पद्धतीनं गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात ही गणना केली. सारस पक्ष्यांचं अधिवासाचं क्षेत्र घटत आहे आणि धान पिकावर होणाऱ्या कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे देखील त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता पक्षीतज्ञांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक वाढीसाठी खासदार सुप्रिया सुळे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. याचाच भाग म्हणून त्यांनी आज बुलडाणा इथं पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बुलडाणा इथल्या शिवसाई महाविद्यालयात आज शहरातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी समाजातल्या ज्येष्ठांकडून आम्ही मार्गदर्शन घेत आहोत असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. यावेळी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष चित्रा वाघ आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. जागतिक सिकल सेल दिनानिमित्तानं धुळ्यात आज सिकल सेल या आजाराबाबत जनजागृती करणारी रॅली काढण्यात आली होती. जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह विविध ठिकाणी सिकल सेल आजाराबाबत माहिती आणि जनजागृती करण्यात आली. सिकल सेलग्रस्त व्यक्तींना समुपदेशन तसंच खेड्यापाड्यात नागरिकांसाठी आरोग्य तपासणी आणि शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितलं. सिकल सेल हा रक्तातील आजार असल्यानं तो अनुवंशिक ठरू शकतो. त्यामुळे सिकल सेलग्रस्त व्यक्तींनी वेळोवेळी तपासणी करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. आपण जागतिक सिकल सेल दिन म्हणून साजरा करतोय. जागतिक पातळीवर या आजारासाठी आपण जनजागृतीसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा आजार भयंकर असल्यामुळे लोकांमध्ये जनजागृती होणे हा एकमेव उपाय असल्यामुळे हा आपण आज पूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यक्रम राबवणार आहोत. ट्रायबल भाग जो आहे याच्यामध्ये प्रमाण थोडंसं जास्त आहे याच्यामध्ये, आणि ट्रायबल भागामध्ये किंवा इतर जे कम्युनिटीज आहेत, मुस्लिम कम्युनिटी आहे याच्या जे की जवळच्या रक्ताच्या याच्यामध्ये लग्न करतात त्याच्यामध्ये प्रमाण जास्त आढळतं आहे. आपण हे सर्व तपासण्या पूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर करतोय आहे आणि काउन्सिलिंग करतोय. आपण जवळच्या रक्ताच्या नात्यामध्ये लग्न न करणे आणि रोगग्रस्त आणि वाहक यांनी एकमेकाशी लग्न न करणे आणि रोग झाल्यानंतर किरकोळ उपचार म्हणण्यात थोडासा खात्रीशीर आहे थोडासा, पण ते समूळ उपचार करता येत नाही. फक्त काउन्सिलिंग करणं आणि ते प्रतिबंध करणं हाच एक. भारतीय नागरिक येत्या 1 जुलैपासून व्हिजिटर व्हिसासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील अशी घोषणा ऑस्ट्रेलिया सरकारनं केली आहे. ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय पर्यटक तसंच उद्योग व्यापारासंबंधितांना या प्रक्रियेमुळे खूपच फायदा होईल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचे स्थलांतरण आणि सीमा सुरक्षा उपमंत्री ॲलेक्स हॉक यांनी व्यक्त केला. ऑनलाईन व्हिसा प्रक्रिया सोपी आणि जलद आहे. ती अव्याहत उपलब्ध असून ऑनलाईन शुल्क भरणा यासारख्या सुविधांमुळे ती अधिकच उपयोगी आहे.
अर्जाची अद्ययावत स्थिती देखील अर्जदाराला तपासता येत राहील असं हॉक म्हणाले. संपूर्ण भारतात गोहत्या बंदीबाबत लवकरात लवकर कायदा झाला पाहिजे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस डॉक्टर सुरेंद्र जैन यांनी केली. ते नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वामीनाथन आयोगावर पुन्हा विस्तृत चर्चा करून हा कायदा क्रमबद्ध रीतीनं लागू केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या वल्लूर इथं पावसामुळे नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्यानं एक महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला. सायंकाळी ही दुर्घटना घडली. परभणी जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोनपेठ तालुक्यातला गोदावरी नदीवरचा खडका बंधारा 100% भरला आहे. बंधाऱ्याच्या 10 दरवाजांपैकी एक दरवाजा उघडण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्यानं तेरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे या नदीवरच्या 6 बंधाऱ्यांची दारं उघडण्यात आली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात पाचोड परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करायला सुरुवात झाली आहे. या भागातली अनेक घरं तसंच फळबागांना या वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे. बुलडाण्यात शारा इथं पेरणी करत असताना एका शेतकऱ्याचा लटकत असलेल्या विद्युत वाहक तारांचा धक्का लागून मृत्यू झाला. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. मान्सून काल दिवसभरातही पुढे सरकला नाही. अजूनही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या 9 जिल्ह्यांमध्ये त्याचं आगमन झालेलं नाही. राज्यातल्या इतर जिल्ह्यातही तो काल फारसा सक्रिय नव्हता. कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आणि राज्यात इतरत्र काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. आजही कोकणात काही ठिकाणी जोरदार सरी अपेक्षित आहेत. इतर सर्व विभागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतीपदासाठी रालोआच्या वतीनं बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा. भाजपानं नेहमीच मुक्त व्यापार आणि मुक्त कृषी धोरणाचा पुरस्कार केला असल्याचा अमित शाह यांचा दावा. मोठी कर्जबुडवी प्रकरणं राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे सोपवण्याविषयीच्या कार्यवाहीसाठी मुंबईत आज बँक अधिकाऱ्यांची बैठक. शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या निकषांना अंतिम स्वरूप देण्यासाठी सरकार नियुक्त समितीची आज मुंबईत बैठक. भारतीय लष्करातल्या अभियांत्रिकी शाखेच्या कर्नल पदावरील अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयकडून अटक. दार्जिलिंग इथं सध्या सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्या परिसरात हाय अलर्ट जारी. आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम. दर्शनासाठी भाविकांची रीघ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.